नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं। आज आपण बघणार आहोत मऊसूत अशी दाणेदार साबुदाणा खिचडी। चला तर मग साहित्य बघूया। हिरवी मिरची, लाल तिखट, मीठ, दाण्याचा कूट, अख्खे शेंगदाणे, जिरं, कढीपत्ता आणि लिंबू। छोटे 2 बटाटे कापून घेतले आहे। मऊसूत भिजलेला साबुदाणा घेतलेला आहे। बघू शकता किती छान मऊ झाला आहे। असा साबुदाणा भिजवण्यासाठी 1 तास पाण्यात साबुदाणा भिजत ठेवायचा, तर सर्व पाणी काढून घ्यायचं आणि 2-3 तास तसाच साबुदाणा झाकून ठेवायचा। आता एका कढईत 2 मोठे चमचे तेल टाकून जिरं, कढीपत्ता, मिरची, शेंगदाणे, बटाटे टाकून चांगला बटाटा शिजवून घ्यायचा। बटाटा शिजून झाल्यावर साबुदाणा, लाल तिखट, मीठ घालून मोठ्या फ्लेमवर साबुदाणा चांगला परतून घ्यायचा। दाण्याचा कूट घालून मोठ्या फ्लेमवर परत 2-3 मिनिट चांगला परतून घ्यायचा। लिंबू पिळून घ्यायचा। तयार आहे आपली चटपटीत दाणेदार साबुदाणा खिचडी। मंडळी, रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार।